जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. सुरेश गीताचा भाऊ, गीता लताची मावशी, लता पुष्पाची बहीण, तर सुरेश व पुष्पाचे नाते कोणते म्हणते? काय म्हणते? सुरेश गीताचा भाऊ आहे म्हणते. हा जो सुरेश आहे तो काय म्हणते? गीताचा भाऊ आहे म्हणते. काय? गीता. गीता काय म्हणते? भाऊ आहे म्हणते सुरेश. नंतर काय म्हणते? गीता लताची मावशी आहे म्हणते. हे जे गीता आहे हे लताची काय म्हणते? मावशी आहे म्हणते. तर मग हा लताले काय असन? एक बहीण असन आणखी. काय असन? त्या बहिणीची काय असन? हे पोरगी असन लता. गीता लताची काय आहे मग? हे झाली मावशी. ठीक आहे. नंतर काय विचारलं तर लता पुष्पाची बहीण. हे जे लता आहे म्हणते पुष्पाची कोण आहे? बहीण आहे म्हणते. आली इथं पुष्पा, इथं बहीण आहे म्हणते. आता काय विचारलं? तर सुरेश व पुष्पाचे नाते काय म्हणते? तर सुरेश व पुष्पाचे नाते बघा. आता सुरेशची बहीण कोण आहे? गीता. गीताची बहीणची काय झाली? मुलगी झाली. म्हणजे काय झाला? हा हिच्या आईचा काय झाला? हा भाऊ झाला सुरेश. तर मग सुरेश आणि पुष्पाचं नातं काय येणार? मामा आणि भाषाचं येणार. काय येणार आहे? मामा आणि भाषा. भाषी. मामा आणि भाषीचं नातं येणार त्यांचं. त्याला आपलं तिथं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन घ्यायचा. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. खालील खालील आकृतीत किती कोण आहे म्हणते? आपल्याला आकृती दिलेली आहे. अशी आकृती दिलेली आहे. ठीक आहे. या आकृतीत आपल्याला विचारलं किती कोण आहे. अशा आकृतीत विचारलं आपल्याला किती कोण आहे म्हणते. ठीक आहे. तर बघा कसं काढायचं आहे. आता हे मोजून घ्यायचं. 1 2 3 4 5 6. किती आले? 6. 6 गुणिले काय करायचं? समोरचा अक्षर काढायचा. काय? 6 गुणिले समोर काय येते? 7. आणि भागिले काय करायचे? 2. किती आलं मग? 2 1 2, 2 त्रिक 6, 7 त्रिक झालं 21. म्हणजे आपल्या याच्यामध्ये किती कोण आहे? 21 कोण आहे. किती आहे? 21. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 2018चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास तर त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल म्हणते? बघा काय म्हणते? स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी राहते? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट काय राहते? 2018 म्हणते. काय म्हणते? सोमवार आहे म्हणते. काय आहे? सोमवार आहे. तर याच 2018 मध्ये शिक्षक दिन कधी राहते असं विचारलं. म्हणजे शिक्षक दिनच्या दिवशी कोणता वार आहे हे आपल्याला विचारलं. मग काय राहते? आता शिक्षक दिन कधी राहते? 5 सप्टेंबरला राहते. किती राहते? 5 सप्टेंबर. ठीक आहे. ते लिहून घ्या. बघा आता कसं सॉल्व्ह करायचा. आता इथं 2018 आहे, इथे 2018 आहे. याला घ्यायचं नाही. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं याच्यात मी महिन्याचा कोड नेहमी लक्षात ठेवायचा. काय ठेवायचा? महिन्याचा कोड आणि दिवसाचा कोड. बघा आता महिन्याचा कोड काय आहे? 144 025 036 आणि काय 146. ठीक आहे. आता ऑगस्ट महिन्याचा कोड कोणता येते? बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. कोणता आला? 3 आला. इथं ऑगस्ट महिन्याच्या जागी 3 ठेवायचा. आता तारीख लिहायची आपली 15 आणि ऑगस्ट महिन्याच्या जागी 3 ठेवायचं. किती आले इथं? 15 आणि 3 किती झाले? 18 झाले. किती झाले? 18 काय नाही करायचं? 7 न भागायचं. ठीक आहे. आता याला आपण भागू तर बघा, जेवढे एक्स्ट्रा उरते ते काय लिहायचे? साईडला लिहून घ्यायचे. बघा आता 15 आणि 3 किती झाले इथं? 18 जर आपण 7 न भागतो म्हटलं तर किती एक्स्ट्रा येऊन आले? 7 दुने 14 येऊन आले. म्हणजे एक्स्ट्रा किती आले आपले इथं? 4 आलेले आहे. किती आलेले आहे? 4 एक्स्ट्राचे आलेले आहे. ठीक आहे. आता इथे 5 सप्टेंबर. 5 तारीख लिहून घ्यायची. सप्टेंबरचा महिना कोणता? हे कोणता आहे ते? कोड कोणता आहे ते? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. सप्टेंबरचा काय आला कोड? 6 आला. आपण जर येले भागतो म्हटलं 7 न तर किती येते? 7 6 आणि 5 किती होते? 11. 11 जर 7 न भागतो तर किती आले आपले एक्स्ट्राचे? 4 येऊन आले. किती येऊन आले एक्स्ट्राचे इथं? 4च येऊन आले. बघा आता आपल्या महिन्याचा कोड काय? आपल्या दिवसाचा कोड काय येते? रविवारपासून घ्यायचा. हे रविवारचा काय येते? 1 येते. नंतर रविवार नंतर सोमवारचा 2, मंगळवारचा 3, त्याच्यानंतर बुधवारचा येते 4. आता तारीख किती आहे इथं? बुधवारला किती आहे? 4 तारीख आहे. म्हणजे बुधवारचा कोड किती ते 4. इथं किती काय येणार मग इथं? बुधवार येणार. इथे काय येणार? बुधवार येणार. ठीक आहे. परंतु आपल्याला इथं काय म्हटलेलं? सोमवार आलाय म्हणते. म्हणजे बुधवारच्या जागी किती आला? सोमवार. म्हणजे किती घर मागं जायचं याच्यात?
किती घर सोमवार आहे ना, तर किती घर मागे गेलो आपण याच्यातनी सोमवारच्या 2 घर मागे गेलो म्हणजे काय आला सोमवार आला. इथे बुधवारच्या 2 घर मागे घ्या जायचं म्हणजे इथे काय येणार आपला सोमवारच येणार आहे. ठीक आहे. तसं तर इथं 4-4 आलं म्हणजे काय इथं सोमवार असेल तर इथे सोमवार असं आपल्याला हे लक्षातच असायला पाहिजे. बरं त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते सायंकाळी 5:30 वाजता अब्दुलने शाळेतून सूर्याच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. 4 किलोमीटर नंतर तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालला. घरी पोहोचायला तर शाळेपासून घराचे किमान अंतर किती आहे म्हणते. तर बघा आता 5:30 वाजता चालला म्हणते. ठीक आहे. आता काय म्हणते सूर्याच्या दिशेने म्हणते. आता 5:30 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असते. आता डुबून राहिला सूर्य तर कोणत्या दिशेला डुबणार पश्चिम दिशेला. ठीक आहे. उगवणार कुठून पूर्वेकडून काय उगवते सूर्य उगवते आणि डुबते कुठे पश्चिमेकडे. आता काय म्हणतो पश्चिमेकडे किती चालला म्हणते 4 किलोमीटर चालला म्हणते. आता जर तो इथं त्याची शाळा आहे. ठीक आहे. शाळेपासून तो म्हणते पश्चिमेस म्हणजे सूर्याकडे किती गेला 4 किलोमीटर गेला म्हणते. ठीक आहे. तिथून काय म्हणते तो उजवीकडे वळला म्हणते. उजवी बाजू कोणती होणार मग त्याची आता हे वरची काय होणार त्याची उजवी बाजू म्हणजे उजवीकडे किती वळला म्हणते तो 3 किलोमीटर वळला म्हणते. आता काय म्हणते वळून तो घरी पोचला म्हणते. हे काय त्याचं घरचं ठिकाण आहे म्हणते. आता काय म्हणते हे घराची आणि शाळेमधली कमीत कमी आपल्याला दूरी काढायची आहे. ती किती येणार मग आता बघा आता इथं टिपलेटच झाला 3, 4 आणि 5 म्हणजे इथं उत्तर काय येणार आपलं 5 येणार. तसे जर नाही जमलं तर काय करायचं 3चा स्क्वेअर किती येते 9 3चा स्क्वेअर का प्लस 4चा स्क्वेअर आणि हे काय करायचं आपल्याला याच्या कर्णाच्या स्क्वेअरच्या बरोबर येत असते. ठीक आहे. तर बघा आता काय 3चा स्क्वेअर किती 9 येते 4चा स्क्वेअर येते 16 आणि कर्णाचा स्क्वेअर आपल्याला म्हणजे आपल्याला करण्याची हे काढायची आहे व्हॅल्यू. तर बघा आता 9 आणि 16 किती झाले 25 आणि स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आहे तर इकडे गेल्यावर काय होते 25ले अंडर रूट मध्ये चालले जाते. तर किती येणार मग करण्याची व्हॅल्यू आपली 5 म्हणजे याची न्यूनतम व्हॅल्यू किती येणार आहे 5. उत्तर काय मग आपलं तिथं 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीचे एका लोखंडी पाईपाचे 8 सेंटीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपाचे एकूण किती तुकडे होतात म्हणते. तर बघा आता 8 मीटर आहे. बघा आता 8 मीटर म्हटलं तर आता काय करायचं पहिले 8 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. बघा आता 8 मीटर आहे 8 मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायला काय करत असतो 100 न गुणत असतो. ठीक आहे. 100 मध्ये गुणलं तर किती आला ते 800 सेंटीमीटर आलं. किती आला 800 सेंटीमीटर. नंतर काय म्हणते आपल्या 800 सेंटीमीटर प्लस काय म्हणते 24 सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा आहे म्हणते. मग किती 800 सेंटीमीटर प्लस याच्यात काय करायचं 24 ऍड करून घ्यायचे. तर किती आलं आपले एकूण पाईप किती लांबीचा आहे 824 सेंटीमीटर लांबीचा आहे. ठीक आहे. आता याच्यात आपण किती तुकडे करून आलो म्हणते 8-8 सेंटीमीटरचे तुकडे करून आलो म्हणते. तर 8-8 सेंटीमीटर लांबीचे समान तुकडे करत आहे तर किती तुकडे बनणार म्हणते. त्याला काय करायचं 8 न भाग देऊन द्यायचा. 8 एक 8 8 एक 8 आता इथं पूर्ण भाग गेला तर काय लावून द्यायचं एक शून्य लावायचं 8 त्रिक 24 म्हणजे आपले किती तुकडे तयार होणार त्याच्यात 103 तुकडे तयार होणार. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका धावण्याच्या शर्यतीत म्हणते अमरच्या पुढे 7 स्पर्धक आहे म्हणते. काय म्हणते हा अमर आहे. आता एक धावण्याची स्पर्धा आहे म्हणते. ठीक आहे. अमरच्या पुढे किती जण आहे म्हणते हा अमर आहे. अमरच्या पुढे किती जण आहे म्हणते 7 जण आहे म्हणते. ठीक. त्यानंतर काय म्हणते अशोक अमरच्या मागे चौथा आहे म्हणते. अशोक जो आहे आता आपण मानू इथं अमर आहे म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. अमरच्या पुढे 7 जण आहे आणि काय म्हणते अशोक अमरच्या मागे किती आहे म्हणते चौथा आहे म्हणते. अमरच्या मागे अशोक किती आहे म्हणते चौथा आहे म्हणते. ठीक आहे. आपण इथं चौथा घेऊन गेले 1 2 3 आणि 4 हा कोण आहे मग इथं अशोक आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते आपल्याला याच्यातनी अशोकच्या शेवटून म्हणते 8वा क्रमांक आहे म्हणते. हा शेवटून कितवा आहे जर इथे शेवटून आपण मोजू त्या कितवा आहे म्हणते
8वा आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक आहे म्हणते. तर मग बघा आता. आता इथून मोजून घ्या. किती झाले? 8, 9, 10, 11, 12, 12 आणि 7 किती झाले? 19. म्हणजे एकूण स्पर्धक किती आले त्याच्यातनी? 19 स्पर्धक. याला आपण तिथं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. आता असा वर्तुळ दिलेला आहे. असं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये गेले 64, x 36, 64, x 36 आणि खाली काय दिलेलं आहे? 25. 8, 8, 7, 6, 5 असं आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं आता? एकच्या जागी काय येणार आहे ते आपल्याला कळायचं आहे. तर बघा आता काय दिसून आलं आपल्याला? आता हे काय आहे? याचे जर आपण डायरेक्ट केलं असं तर काय येऊन आलं? डायरेक्ट 5चा काय येऊन आला? स्क्वेअर येऊन आला. इथे काय आहे? 8चा स्क्वेअर येऊन आला. इथं 7चा काय येणार? मग इथं एकच्या जागी 7चा स्क्वेअर येणार. 7चा स्क्वेअर किती येते? 49. इथं 6चा स्क्वेअर येऊन आला. म्हणजे काय करून आलं? फक्त याचा स्क्वेअर करून आले. ऑपोजिट साईडमध्ये काय करून आले? याचे स्क्वेअर. ते उत्तर आहे आपलं 49. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. आता असं आपल्याला दिलेला आहे. आपल्याला असा डब्बा दिलेला आहे 3. इथं काय डब्यात काय आहे? 1, 18, 1, 3, दुसऱ्या याच्यात काय 7, 83, 2, 7, 7, 83, 2. तिसऱ्या डब्यात काय दिलेलं आहे? 4, इथं 6 आणि इथं आपल्याला विचारलं इथं काय येणार आहे म्हणते. तर बघा आता कसं सॉल्व्ह करायचं? बघा आता आपल्याला दिसून आलं. आता बघा आता इथं 18 आलेला आहे. किती आले आहे? आलेले आहे 18 आलेले आहे. तर कसे आले असेल? तर बघा इथं 1 आहे, इथं 3 आहे. तर काय करायचं? दोघांची बेरीज करायची. 1 आणि 3. 1 + 3 केले तर किती आले? 4 आले. आता 18 आणायचे आपल्याला. काय करायचं? मग 4चा स्क्वेअर करायचा. 4चा स्क्वेअर केल्यावर किती येते? 16. 16 मध्ये काय करायचं? 18 आले आले पाहिजे म्हणून 16 मध्ये +2 करून घ्यायचे. 2 केले तर किती आले मग आपल्याजवळ इथं? 18 आले. ठीक आहे. आता याच्यात तसाच बघा आता 83 तसेच आले असेल. काय आहे आता? इथं 7 नाही, इथं 9 असेल. इथं 9 आहे. 7च आहे बरोबर. बघा आता हा दोघांचा काय करायचा? स्क्वेअर. 7 आणि 2 किती झाले? इथं 9 झाले. किती झाले? 9 झाले. आता 9चा स्क्वेअर केला तर किती येते? 81 येते. किती येते 9चा स्क्वेअर केला तर? 81. 81 मध्ये काय करायचे? 2 प्लस करून घ्यायचे. 2 प्लस केल्यावर किती होऊन आले? 83 मध्ये. ठीक आहे. आले 83. आता इथे तसंच. आता 4 आणि 6 किती झाले? 4 आणि 6 10. 10चा स्क्वेअर केल्यावर किती येते? 100. 100 मध्ये काय करायचं? मग 2 प्लस करून घ्यायचे. 2 प्लस केल्यावर किती येते? 102 येते. म्हणजे आपले आन्सर किती आहे तिथं? 102 आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? जर पी म्हणजे प्लस, टी म्हणजे मायनस, आर म्हणजे एक्स गुणाकार. आर म्हणजे काय? गुणाकार. तर 10p 5p 5r2 बरोबर काय म्हणते? काय म्हणते? 10p 10p 5t 5t आणि काय म्हणते? 5r बरोबर किती आहे? बरोबर किती आहे म्हणजे आपल्याला विचार. बघा आपल्याला काय म्हणते? पीच्या जागी काय म्हणते? प्लस आहे. पीच्या जागी काय ठेवायला सांगितलं तिथं? प्लस. तर इथं प्लस ठेवून द्यायचा. पीच्या जागी ठेवला आपण प्लस. पीला इथून कॅन्सल करून द्यायचं. पीच्या जागी काय ठेवून द्यायचा? प्लस ठेवायचा. नंतर त्याच्यामध्ये टीच्या जागी काय सांगितलं तिथं? भाग. मायनस सांगितलं. टीच्या जागी काय सांगितलं? तर मायनस. तर मायनस ठेवून द्यायचं इथं. ठीक आहे, मायनस ठेवलं. त्याच्यानंतर काय म्हणते? आर. आरच्या जागी काय सांगितलं इथं? गुणाकार. तर गुणाकार ठेवून द्यायचा. ठीक. कंच भागव्यवमध्ये आपण काय करतो? सर्वात पहिले भागाकार सॉल्व्ह करतो. पण भागाकार आहे का याच्यात नाही? तर भागाकार नंतर काय सॉल्व्ह करतो आपण? गुणाकार. इथं गुणाकार सॉल्व्ह करायचे. 5 दुणे किती झाले? 10. ठीक आहे, मायनस आहे तर मायनस लिहून द्यायचं. 5 इथं प्लस आणि इथं 10 आहे. बघा आता इथं चिन्ह नसेल तर इथं कायचे चिन्ह राहते? प्लसचे चिन्ह राहते. +10 -10. +10 आणि -10 झाले कॅन्सल. तर उरलं किती पाकलं आपल्याजवळ तिथं? प्लसचे 5. उत्तर काय मग आपलं तिथं? प्लसचे 5 आपलं आन्सर आहे तिथं.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पिवळ्याला म्हणते हिरवे म्हटले, हिरव्याला जांभळे म्हटले, जांभळ्याला निळा म्हटले म्हणते, निळ्याला तपकिरी म्हटले म्हणते, तपकिरीला पांढरे म्हटले म्हणते, पांढऱ्याला काळे म्हटले म्हणते, काळ्याला लाल म्हटले म्हणते. तर म्हणते काय म्हणते, मानवी रक्ताचा रंग कोणता आहे? तर मानवी रक्ताचा रंग कोणता असेल मग? तिथं लाल तर दिलेलं नाही, पण लाल तर नसते. काय राहते? तपकिरी राहते. काय राहते? तपकिरी. मानवी रक्ताचा रंग कोणता राहते? तपकिरी. तपकिरी राहते. आणि आपण तपकिरीला काय म्हटलेलं आहे तिथं? तपकिरीला म्हटलेलं आहे पांढरा. काय म्हटलेलं आहे? पांढरा. उत्तर काय मग आपलं तिथं? पांढरा. उत्तर आहे मग आपलं तिथं पांढरा. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एच्या ऐवजी ई, बीच्या ऐवजी एफ, सीच्या ऐवजी जी याचप्रमाणे अक्षरे वापरली तर सर्व संकेतात म्हणते हार्मोनी हा शब्द कसा लिहिल म्हणते. तर बघा काय म्हणते त्याच्यात, काय विचारलं, एच्या ऐवजी ई वापरून राहिलं म्हणते. ए आहे तर त्याच्या ऐवजी काय वापरलं म्हणते ई, म्हणजे इथे किती झाले? +4 झालेलं आहे. ठीक आहे. नंतर काय सांगितलं तिथं, बीच्या ऐवजी म्हणते एफ वापरला. हा बी आहे, बीच्या ऐवजी काय वापरला? एफ, म्हणजे इथे काय झाले? +4 झाले. नंतर सीच्या ऐवजी जी वापरला म्हणते, इथेही काय झाले? +4 झाले. म्हणजे हरेक आपल्या अक्षरामध्ये किती प्लस होऊन राहिले? 4. तर ही हार्मोनी शब्दामध्ये काय काढून टाकायचे? 4 प्लस करून टाकायचे हरेक. बघा आता हार्मोनी आहे, हार्मोनीमध्ये आता उत्तर काय येणार आपला? हार्मोनी. ठीक. आता याच्यात पाहायचं, एच मध्ये +4 केलं तर किती येते? एच मध्ये +4 केलं तर इथे यल येते, मग यल लिहायचं. ए मध्ये +4 केलं तर काय येते? ई येते, ई लिहायचं. आर मध्ये +4 केलं तर किती येते? व्ही येते, तर व्ही लिहायचं. एम मध्ये +4 केलं तर किती येते? एम येते 13. 13 आणि 4 किती होते? 13 आणि 4 येते 17. 17वर काय लिहितो आपण? क्यू. तिथे क्यू लिहायचं. ओ मध्ये +4 केलं तर यस. एन मध्ये +4 केलं तर किती ते? आर. वाय मध्ये +4 केलं तर किती? सी येते. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं? एल व्ही क्यू एस आर सी आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 47ला 14 तर 87ला काय लिहिलं म्हणते आपण? ठीक आहे. आता हे 47 आहे, याला काय लिहिलेलं आपण? 14 लिहिलेलं आहे. तर काय म्हणते त्याच्यात मी 87ला आपण काय लिहू म्हणते इथं? ठीक आहे. तर बघा आता काय केलं असं, आता हे 47 आहे, 14 कसे आले असं? तर काय केलं असं, यानं 4 गुणेला 7, 4 7 चोक किती होते? 28. 28 काय केलं असं, यानं अर्ध केलं, जे की त्याला आपले तिथं 14 आलेला आहे. ठीक आहे. किती तसं 7 गुणेला काय करायचं? 8. 7 8 किती होते? 56. 56चे जर आपण अर्ध केलं तर किती येते? 28 येते. इथं काय येणार मग? 28 येणार. काय येणार आहे इथं? 28 येणार. उत्तर काय मग आपलं तिथं? 28. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, लोकमान्य लोकमान्य टिळक लिहिलं आहे तिथं. लोकमान्य म्हणजे टिळक. टिळक आहे. आपण लोकमान्य कोणाला म्हणतो? टिळकांना म्हणतो. तर तसंच त्यांना काय म्हटलं इथं? डॅश आहे म्हटले. तर इथं आपण जयप्रकाश नारायण कोणाला म्हटलं आहे म्हणते? जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण आपण कोणाला म्हणतो? कोणाला म्हणत असतो जयप्रकाश नारायण? काय म्हणत असतो आपण? लोकनायक म्हणतो. काय म्हणतो? लोकनायक. उत्तर काय मग तिथं? लोकनायक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, बीडीएफ 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 काय? CF आय लिहितो म्हणते. ठीक आहे. बीडीएफ ते CF आय लिहितो म्हणते. तर DHL ला काय लिहू म्हणते आपण? DHL ला आपण काय लिहू म्हणते? ठीक आहे. आपल्याला विचारलं. बघा आता डी वरून सी म्हणजे किती काय झाले? इथं +1 झाले. ठीक आहे. डी वरून एफ म्हणजे इथे किती झाले? +2 झाले. एफ वरून आय इथे किती झाले? +3 झाले. ठीक आहे. म्हणजे पहिल्याच्यात +1 +2 +3 याच्यात तसंच करायचं. डी मध्ये +1 केला तर किती येते? ई येते.
ई लिहून घ्यायचा. ठीक आहे. याच्यामध्ये +2 केलं तर किती येते? 10 येते. म्हणजे जे लिहून घ्यायचा. याला मध्ये +3 केलं तर किती येते? ओ येते म्हणजे 15. किती येते? ओ लिहून घ्यायचं. म्हणजे किती उत्तर काय आलं आपला EJO. उत्तर काय आपलं तिथं? EJO ऑप्शन नंबर 3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? जनावराच्या एका कळप्यात म्हणते 24 सोडून सर्व गायी आहे म्हणते. हां. जनावराच्या एका कळप्यात 24 सोडून सर्व गायी आहे म्हणते. 24 सोडून काय म्हणते? सर्व गायी आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? 30 सोडून सर्व म्हशी आहे म्हणते. व उर्वरित काय म्हणते? बकऱ्या आहे म्हणते. तर त्या कळप्यात मध्ये एकूण 34 गुरे आहे म्हणते. गुरे म्हणजे सर्व जनावरं आले त्याच्यातले. ठीक आहे. तर बकऱ्या किती आहे म्हणते? आपल्याला विचारलं. बघा आता एकूण किती आहे? 34 आहे. ठीक आहे. एकूण किती आहे? 34. 34 पैकी काय म्हणते? 24 सोडून सर्व गायी आहे म्हणते. आता आपण याच्यातून 24 सोडल्या तर किती आहे? 20. ह्या 20 काय म्हणते? गायी आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर डबल 34 हे आहे एकूण जनावर आपले. त्याच्यामध्ये 30 सोडून म्हणते सर्व म्हशी आहे म्हणते. याच्यातले आपण 30 सोडले तर किती आले? 4. ह्या 4 काय म्हणते? म्हशी आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? तर एक कळप्यात 34 गुरे असतील तर आपल्याला काय काढायचं आता? बकऱ्या काढायच्या आहे. ठीक आहे. आपल्याजवळ एकूण किती गुरे आहे म्हणजे 34. 34 पैकी त्याच्यामध्ये 20 गायी आहे आणि 4 काय म्हणते? म्हशी आहे. तर मग बाकीच्या काय असणार? बकऱ्या. किती झाले? 20 आणि 4 किती झाले? 24. 24 याच्यातून काय करायचे? मायनस करून टाकायचे. किती येणार आहे? 10च येणार ना. इथं किती येणार? 10 येणार. किती आहे? 10 गायी आहे. 10 आणि 4 किती झाले? 14. 14 जर आपण याच्यातून मायनस करतो म्हणतात किती आले मग? किती आले? 20 काय आल्या? बकऱ्या आल्या. 20 काय आल्या? बकऱ्या. याला आपलं तिथं उत्तर आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 45, 54, 56, 65, 67. काय इथं 45, 54, 56, 65 आणि 67. त्याच्यासमोर काय येणार आहे आपल्याला असं विचार. तर बघा आता काय दिसून आलं आपल्या इथं 45 वरून 54 झाले म्हणजे इथे किती केले आपण? +9 केलेले आहे. ठीक आहे. आता इथं डबल 54 मध्ये किती झाले? 56 झाले म्हणजे इथे किती केले आपण? +2 केले आहे. आता इथं 56 वरून 65 झाले म्हणजे इथे किती केले आपण? 56 वरून 65 झाले म्हणजे किती प्लस केलं आपण तिथं? 9. किती केले आपण प्लस तिथं? 9. ठीक आहे. आता इथं 65 वरून 67 झाले इथे किती केले? +2 केले. ठीक आहे. आता इथं 67 मध्ये आपल्याला काय प्लस करायला लागेल? +9 +2 +9 +2. आता काय करायला लागेल आपल्याला? +9. आता 67 मध्ये आपण जर +9 केले तर किती येणार आपलं उत्तर? 76 येणार. किती येणार आहे? 76. उत्तर काय मग तिथं आपलं? 76. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे x-3 ही समसंख्या आहे म्हणते. तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती आहे म्हणते? तर आपल्याला x-3 काय म्हणते? x-3 एक समसंख्या आहे. काय आहे? समसंख्या आहे. त्याच्यानंतर लगेच येणारी आपल्याला काय काढायची आहे? विषम संख्या काढायची आहे. काय काढायची आहे? विषम संख्या. आपल्याला ऑप्शन काय काय दिलेला आहे? x-2 दिलेला आहे. दुसरा ऑप्शन दिलेला आहे x-4 दिलेला आहे. तिसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला x-5 दिलेला आहे. आणि चौथा ऑप्शन दिलेला आपल्याला x-3. तर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे? विषम संख्या काढायची. काय काढायचं आहे? विषम संख्या. जर आपण विषम संख्येमधून मायनस केलं तर आपल्याला विषम संख्या भेटणार का? नाही भेटणार. हे कॅन्सल झालं. हे काय झालं? मग कॅन्सल होऊन जाते. विषम संख्या कधी विषम संख्येमधून मायनस नाही करायचं. जर आपण विषम संख्या मायनस केली तर आपल्याला काय भेटते? समसंख्या भेटते. इथं काय आहे मग? आपल्याला विषम संख्या काढायची आहे. विषम संख्या मायनस करायची का त्याच्यातून? नाही. हे काय करायचं? कॅन्सल. आता उरले आपल्याजवळ ऑप्शन 2. तर आता एखादी इथं समसंख्या आली पाहिजे आपल्याला हे ठेवून द्यायची व्हॅल्यू. आता ठेवायची आता समसंख्या आणायची आहे तर इथं काय ठेवायची? विषम संख्या ठेवायची. ठीक आहे. आता एक विषम संख्या ठेवली आपण किती आले? 5 ठेवले. ठीक आहे. 5 मधून 3 गेले तर किती उरले? 2 उरले. म्हणजे आपली ती समसंख्या कोणती मानायची आता? 2 आहे बा. ठीक आहे. 2 एक समसंख्या आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय 2 नंतर येणारी काय पाहिजे? तिसरी समसंख्या म्हणजे 3 पाहिजे. तर कोणत्या येणार? कोणत्या ऑप्शनमध्ये येणार ते पाहायचं आता. आता याच्यातून जर आपण इथे 1च्या जागी आपण 5 ठेवू. ठीक आहे. आपण 5 ठेवलेलं आहे इथं. इथं 5 मधून 2 गेले तर किती आले? 3 आले. इथं 5 मधून 2 गेले 1 गेले तर 1 आला. हे काय येणार? मागची येणार. परंतु आपल्याला काय पाहिजे? पुढची पाहिजे.
उत्तर काय येणार आपलं मग तिथं x-2 राहील. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका 200 पानाच्या पुस्तकावर म्हणते पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे छपाईकरिता किती खिळे जुळवावे लागतील म्हणते. बघा आता आपल्याला किती पानं आहे आपल्याजवळ? 200 पानं आहे. त्या 200 पानामध्ये आपल्याला किती खिळे जुळवावे लागतील हे आपल्याला विचारलं. तर बघा हे गोष्ट लक्षात ठेवायची, 100 जे पानं राहते, 100 पानामध्ये किती खिळे राहते? 192 खिळे राहते. किती राहते? 192 खिळे राहते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता उरले किती आपल्याजवळ? 100. उरले किती पानं? 100. आणि 100 पानं काय राहायचं मग? 3 न गुणून टाकायचं. मग जेवढे उरलेले पानं आहे ना ते काय करायचं? 3 न गुणून टाकायचं. म्हणजे किती आलं इथं? 300 आलं. किती आलं? 300. म्हणजे आपल्याजवळ एकूण खिळे किती लागतील? 192 आणि 300. म्हणजे 192 आणि 300 किती झाले एकूण? 492 खिळे लागतील. मग आपल्याला किती खिळे लागणार मग त्याच्यातनी? 492. उत्तर काय आपलं तिथं? 492. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 नैसर्गिक संख्यामधील फरक म्हणते 76 आहे. त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागला तर भागाकार काय येतो म्हणते? 5 येतो. तर त्या संख्या कोणत्या आहे म्हणते? बघा आता मोठी संख्या आहे. मोठी संख्येला काय म्हणते? लहान संख्येने भागू म्हणते. ठीक आहे, मोठी संख्याला लहान संख्येने भागला आपण ना, तर भागाकार काय येऊन आला म्हणते? 5 येऊन आला. म्हणजे मोठी संख्या काय म्हणू आपण? 5 आहे बा. एकनं जर इथं भागू आपण लहान संख्या 1 मानू. ठीक आहे, मोठी संख्या 5 मानू, लहान संख्या 1 मानू. जर एकनं 5 ले भागला तर भागाकार काय येणार आपला? मग 5 येणार. काय येणार आहे? 5. आपल्याला विचारलं की ह्या दोघा संख्येमधले फरक किती दिलेला आहे म्हणते तिथं? 76 दिलेला. फरक किती दिलेला? 76. तर मग इथं फरक किती आहे? 4. म्हणजे 4 ची व्हॅल्यू किती आली? 76 आली. किती आली? 76. त्याला भाग देऊन द्यायचा. 4 1 4, 4 1 4, 4 9 36. ठीक आहे, 1 ची व्हॅल्यू किती आली मग? 19. विचारलं का आपल्याला त्या दोन संख्या कोणकोणत्या आहे? मग तिथं गुणून टाकायचं. एक कोणती आहे? 5, त्याला 19 न गुणायचं. दुसरी काय? 1, त्याला 19 न गुणायचं. 19 5 किती होते? 95. 19 5 होते 95. म्हणजे पहिली मोठी संख्या कोणती आली? 95. लहान संख्या कोणती आली मग? 19 1 19. लहान संख्या आली आपली 19. उत्तर काय आहे तिथं आपलं? 95 आणि 19. उत्तर मध्ये आहे का? नाही. मग आपलं उत्तर आहे त्यापैकी नाही. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1 पासून 100 पर्यंत समसंख्याची बेरीज विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीनं अधिक आहे म्हणते. ठीक आहे, विचारलं. बघा आता लिहून घ्यायचं. आता 1 पासून 10 पर्यंत विचारलं ना, तर लिहून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यातली विषम संख्या कोणती आहे? 1 2 3 4 आणि 5. याची बेरीज केल्यावर किती येते? 1 आणि 9 किती झाले? 10. 3 आणि 7 किती झाले? 10. 10 आणि 5 किती झाले मग? 10 आणि 10 20 आणि 5 किती झालं? 25. म्हणजे विषम संख्याची बेरीज किती आली आपल्याला इथं? 25 आलेली आहे. तेच समसंख्याची करा. 2 आणि 2 4. 4 आणि 6 किती झाले? 2 आणि 2 2 आणि 4 किती झाले? 6. 6 आणि 6 झाले 12. 12 आणि 8 किती झाले? 20. 20 आणि 10 किती झाले? 30. तिथं समसंख्याची बेरीज किती आली मग? 30 आलेली आहे. किती आलेली आहे? 30. आपल्याला विचारलं दोघांमधले फरक काढून घ्यायचा. समसंख्या आणि विषम संख्यामध्ये किती फरक आहे मग? 30 मधून 25 मायनस केला कितीचा फरक आला? 5चा. उत्तर काय मग आपल्या तिथं? 5 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 160 आंब्यापैकी म्हणते 18 आंबे खराब झाले म्हणते. ठीक आहे, उरलेल्या आंब्यापैकी एक डझनाची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या म्हणते. तर किती आंबे शिल्लक राहतील म्हणते त्याच्यातनी. ठीक आहे, तर बघा आता आपल्याजवळ आंबे किती होते? 160 आंबे होते. ठीक आहे, आपल्याजवळ आंबे होते 160. 160 आंब्यापैकी किती आंबे खराब झाले म्हणते? 18 आंबे खराब झाले म्हणते. 160 मधून 18 आंबे काढून घ्यायचे. किती उरते मग आपल्याजवळ? 142 उरते. किती उरते? 142 उरते. म्हणजे आपल्याजवळ आंबे किती आहे? आता 142 आंबे आहे. तर आता काय म्हणते त्याच्यातनी? हरेक आपण आता एक पेटी तयार करू म्हणते आणि एका पेटीमध्ये एक डझन आंबे पाहिजे म्हणते. तर एक डझनची किंमत किती राहते? एक डझन म्हणजे किती आंबे असते? 12 आंबे. एक डझन म्हणजे किती आंबे असते? 12 आंबे. आपल्याला भाग देऊन द्यायचा. मग 142 ला 12 भाग दिले तर मग आपण किती पेट्या तयार करू आणि मग आपल्याजवळ जेवढे शिल्लक राहते ते उत्तर. बघा 12 एक 12 एक 12 उरले किती इथं? 2 उरले. ठीक आहे, 12 एक 12. आता 22 मधून 12 गेले तर किती उरून आले? 10. म्हणजे आपल्याजवळ पेट्या किती होतात राहणार मग?
सॉरी, शिल्लक किती राहणार मग आपल्याजवळ? 10 शिल्लक राहणार. हे आपलं तुझं उत्तर. किती आंबे शिल्लक राहणार? 10. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1 डझन आंबे म्हणते 360 रुपयाचे आहे, तर 4 डझनची पेटी घेऊन समीरने 2 आंबे खाऊन पेटी रमेशला दिली, तर रमेशकडे किती रुपयांचे आंबे आहेत म्हणते. तर बघा आता एका डझनच्या आंब्याची किंमत किती आहे म्हणते. एका डझन मध्ये किती आंबे राहते? 12 आंबे राहते. एका डझन मध्ये आंबे किती राहते? 12. आणि 12 आंब्याची किंमत किती दिलेली आहे? तिथे 360 रुपये दिलेली आहे. तर एका आंब्याची किंमत किती आहे ना? 12 एका 12, 12 ते 36. म्हणजे आपल्याजवळ एक आंबा किती रुपयाचा आहे? 30 रुपयाचा आहे. हा झाला एक आंबा. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 4 डझनची पेटी घेऊन म्हणते समीरने 2 आंबे खाऊन टाकले. म्हणजे ते 4 डझन मध्ये किती आंबे राहते? 4 गुणिले काय करायचं? 12. तर किती आंबे आले आपल्याजवळ एकूण? 48 आंबे. परंतु काय म्हणते तो? 2 आंबे खाल्ले म्हणते. तर मग उरले किती असेल त्याच्याजवळ आंबे? 2 आंबे याच्यातून मायनस करायचं. 46 आंबे उरले असेल. ठीक आहे. तर आपल्याजवळ एका आंब्याची किंमत किती आहे? 30. तर मग 46 आंब्याची किंमत किती राहणार? त्याला काय करायचं? 30 ने गुणाकार करून करायचं. बघा 3 सक 18. हा शून्य आहे तर शून्य साईडला लिहून घ्या. 3 सक 18ची 8, हातचाला 1, 3 चोक 12 आणि 1 13. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं? 1380. किती आलं उत्तर आपलं? 1380. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 82 प्लस 3 काय आहे इथं? 82 प्लस 3 आणि काय इथं मायनस 2 गुणिला काय? 0.5 आणि भागेला काय इथं? 12 गुणिला 5, 12 गुणिला 5 मायनस काय? 112 भागिले 2 हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं. आता बघा पहिले काय करायला लागते आपल्याला? पंचभागुमध्ये गुणाकार करायचा. ठीक आहे. आता भागाकार नसेल तर काय करायचं? गुणाकार. आता जर आपण 0.5 न 2 ले गुणलं तर किती येते उत्तर आपल्या इथं? 1 येते. ठीक आहे. 1 आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा आता इथं किती झालं? 82 प्लस 3 किती झाले? 85 झाले. ठीक आहे. 85 मधून 1 गेला तर किती उरून आला आपल्या तिथं? 84 उरून आले. ठीक आहे. नंतर आहे इथं 5. 12 पंचे किती झाले? 60. ठीक आहे. मायनस आहे तर मायनस द्या. आता इथं भागाकार आहे तर भागाकार करून कसं? बे एक बे. बे पंच 10, बे सका 12. म्हणजे इथे किती आलं आपलं? 56 आलं. किती आलं? 56. 60 मधून 56 गेल्यावर किती उरून आले? 4 उरून आले. तिथं खाली काय लिहायचे? 4 लिहायचे. ठीक आहे. आता भाग देऊन द्यायचा. 4 एक 4, 4 दुने 8, 4 एक 4. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं? 21 आलं. उत्तर किती आलं? 21. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? कोणत्या लहानात लहान संख्येला म्हणते 12, 10, 20 आणि 27 ने पूर्ण भाग जातो म्हणते. म्हणजे आपल्याला तिथं काय लहानात लहान संख्या म्हणजे काय काढायचं? आपल्याला तिथं लसावी काढायचं. काय काढायचं? लसावी. हे आता तिथे काय कोणकोणत्या संख्या आहे? 12 आहे, 10 आहे, आणखी कोणती आहे? 20 आहे आणि 27 आहे. ह्या संख्याचा काय काढायचं? आपल्याला तिथं लसावी काढायचं. आता पकडायचं पाहायचं याच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 27 मोठी आहे. तर 27 ला घेऊन घ्यायचं. ठीक. 27 ला इथं लिहून घ्यायचं. ठीक आहे. 27 काय राहते? 9 गुणिले काय राहते? 3 राहते. ठीक आहे. आता बघा आता 9 आणि 3 न 20 ला भाग जाते काय? नाही जात. मग पूर्ण संख्या घेऊन घ्यायची 20 इथं. ठीक आहे. 20 इथं घेऊन घ्यायची पूर्ण संख्या, 20 इकडे घेऊन घ्यायची. ठीक आहे. आता पहा 10 आणि 20 न भाग जाते का? जाते. मग 10 घ्यायचे काय? नाही जात. कॅन्सल झालं. आता 12 ने इकडे जाते का भाग? जाते. तर काय झालंय? 20 त्रिक किती होते? 60 होते. आता इथं 12 भाग जाते का? 12 एक 12, 12 म्हणजे 60. म्हणजे भाग जाते का? पूर्ण जाते. म्हणजे आपला लसावी काय असेल मग हे? 27 गुणिला 20. 27 दुने किती होते? 54. म्हणजे आपला लसावी किती आला? 540. त्याला लसावी मग आपला 540. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 540. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, प्रश्न 6ची पॉवर 5, 6ची पॉवर 8 आणि 6ची पॉवर 10. 6ची पॉवर 5, 6ची पॉवर 8 आणि 6ची पॉवर 10. याच्यामध्ये विचारला काय आपल्याला? या संख्येचा लसावी किती आहे म्हणते. त्या संख्येचा आपल्याला काढायचं लसावी. तर बघा लसावी काढायचं असेल तर कसं काढायचं? तर बघा आता लसावी काढायचं असेल तर काय करायचं? आपल्याला सर्वात मोठी पॉवर कोणती आहे ते आपलं करायचं उत्तर. आणि मसावी काढायचं असेल तर काय राहते? जे सर्वात लहान पॉवर राहते ते आपलं राहते उत्तर. बघा त्याच्यामध्ये सर्वात मोठी पॉवर कोणती आहे? 6ची पॉवर 10. तर उत्तर काय मग आपलं तिथं? 6ची पॉवर 10. हे काय आपलं लसावी आहे. याच्याच जागी जर आपल्याला मसावी विचारला तर काय असतं? 6ची पॉवर 5. म्हणजे सर्वांमध्ये कॉमन काय असते? 6ची पॉवर 5 कॉमन असते. तर मग मसावी काय असतं आपला? 6ची पॉवर 5. यार आपलं तिथं उत्तर.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, आपल्याला आकडे दिलेले आहे 8308 8308 335 28 35 28 35 28 किती 32 83 32 83 ते 83 नंतर 58 36 58 36 0 58 36 0 835 835 8 800 0 835 8 34 58 4 आपल्याला अशी संख्या दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न काय विचारला याच्यावर, खालील अंक मला पहा म्हणते. ठीक आहे, खालील अंक मला पहा म्हणते. त्यामध्ये असे किती 8 आहे म्हणते की ज्या 8 नंतर लगेच 3 आलेला आहे, परंतु 3 पुढे 5 लगेच आलेला नाही म्हणते. काय म्हणाला, आता अशी किती 8 आहे म्हणते, म्हणजे अशी किती 8 आहे म्हणते, 8 नंतर लगेच 3 आला आहे म्हणते, परंतु 3 पुढे म्हणते इथं 5 आलेला नाही आहे म्हणते. अशी किती 8 आहे म्हणते, आपल्याला हे काढायचं आहे, पाहायचं आहे. तर बघायचं आता इथं काय 8 3 आला, 0 आला 1. ठीक आहे, इथं 8 3 5 आला, हे घ्यायला लागेल का नाही. ठीक आहे, इथं 8 3 2 आलाय. ठीक आहे, एक हे घ्यायचं. इथं काय 8 3 5 आला, हे नाही घ्यायचं. 8 3 6 आला, हे घ्यायचं. 8 3 5 आला, हे नाही घ्यायचं. 8 3 4 आला, हे घ्यायचं. आता 8 3 येणार का नाही, म्हणजे आपल्याला अशी किती 5 किती आहे संख्या ते 1 2 3 4. उत्तर काय मग आपलं तिथं 4 आहे. किती आहे उत्तर 4 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्या अनुक्रमे 6x 8x असून त्याचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर एकची किंमत किती आहे म्हणते. बघा काय म्हणते, दोन संख्या आहे म्हणते 6x आणि 8x असून त्याचा मसावी किती आहे म्हणते 14 आहे म्हणते आणि लसावी किती आहे म्हणते 168 आहे म्हणते. आपल्याला काय करायचं आहे, तर एक्सची किंमत काढा म्हणते. तर बघा एक्सची किंमत कशी काढायची, आता बघा याला भाग द्यायचा. आता या रेशोमध्ये आहे का, हे 6 आणि 8 रेशोमध्ये आहे का, नाही आहे. त्याला पूर्ण काय करायचं, भागणं करणारा रेशो काढून घ्यायचा. बघा काय न भाग जाते, ते 2 न भाग जाते. 2 6 2 8. आता भाग जाते गेले कोणत्या संख्येनं, नाही जात. तर मग काय करायचं, आता हे 2 आलेलं आहे ना, ह्या 2 न काय करायचं, मसावीला भाग देऊन द्यायचं. जेवढ्या संख्या इथं आल्या तर ते काय करायचं, मसावीला भाग द्यायचं. 2 ने इथं भाग दिला तर किती आला, एकची किंमत पण आपल्या 7 आलेली आहे. किती आलेली आहे 7. उत्तर काय मग आपलं तिथं 7. तशी नाही जमलं तर मग आता फॉर्म्युला राहते, काय राहते, लसावी गुणिला मसावी भागीला काय राहते, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. पहिली संख्या किती 6x, दुसरी संख्या 8x. ठीक आहे, आता भाग द्यायचा. 6 1 6 6 6 2 12 6 9 48. ठीक आहे, 4 2 8 4 7 28 बे का बे बे 7 14. आता x गुणिला x केलं तर किती आलं, एक्स स्क्वेअर आला. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 49. तर x ची व्हॅल्यू किती आहे मग आपल्याजवळ 7. याला तिथं उत्तर असंही करू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे म्हणते. काय काय दिलेलं आपल्याला, 7 8 7 8 5 6 7 8 5 6 6 7. लहान अपूर्णांक विचारला आपल्याला 8 मध्ये. तर बघा आता लहान अपूर्णांक काढायचा, तर कसं काढायचा, तर पहिले याच्यात हे पाहायचं, डिफरन्स पाहायचा. याच्यात डिफरन्स एक्स आहे, याच्यात डिफरन्स एक्स आहे, याच्यात डिफरन्स एक्स आहे, याच्यात डिफरन्स एक्स. आता डिफरन्स समान असल्यावर काय करायचं, जे सर्वात लहान अपूर्णांक दिसून आला आपल्याला ते करायचं उत्तर. म्हणजे याच्यामध्ये सर्वात लहान कोणता दिसून आला, 506. हे काय आपलं उत्तर. हे बाकीचे काय दिसून आले, मग मोठे दिसून आले. ते काय, सर्वात मोठा विचारला होता 809. हे सर्वात मोठा अपूर्णांक, परंतु आपल्याला विचारला सर्वात लहान, उत्तर काय मग तिथं आपलं 506. हे आपलं उत्तर आहे. तसे नसून काढायचं, मग काय काढायचं बघा, डिफरन्स हे करायचं. बघा तर 7 7 42 5 8 45. 42 मोठा आहे की 40 मोठा आहे, लहान कोणता आहे याच्यात, 40 मोठा. हे लहान आहे, मग याच्यात नाही पाहता. 7 5 35 6 6 36. तर कोणता 35 मोठा आहे का 36, 35 लहान आहे का 36 लहान आहे, 35 लहान आहे. हेही नाही आहे, मग उत्तर काय मग आता याचं पाहता. 9 5 45 6 9 48. 45 मोठे आहे, 48 मोठे आहे, 48. मग लहान संख्या पाहिजे होती, मग आपलं उत्तर काय इथं 506 असंही करू शकतो.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 25 25 3 4 25 3 4 भागेला आहे, ठीक आहे, भागेले 25 104 ने बरोबर काय आहे एक्स स्क्वेअरच्या बरोबर आहे. तर आपल्याला विचारलं काय एक्स बरोबर किती, हे आपल्याला काढायचं आहे. एक्स बरोबर किती, बघा कसं काढायचं आहे आता लक्षात ठेवा. आता हा काय 25 आहे, तर 25 कायचा स्क्वेअर येते 5चा स्क्वेअर, ते काय आता 25 येते तर याला काय करायचं आता स्क्वेअर 5चा स्क्वेअर करायचा, म्हणजे काय 25 काय 5चा स्क्वेअर आहे, 2 वरती येते, आता एक गुणाकारमध्ये येते ते 1/3 4, ठीक आहे, भागाकार आहे तर भागाकार लिहून घ्या. आता 25 काय येते 5चा स्क्वेअर येते 5 वरती घेऊन घ्यायचं, इथे 1/4 आहे ते 1/4 घेऊन घ्यायचं, ठीक आहे. आता बघा बे एक बे बेदुनी 4, इथं काय किती आलं 5ची पॉवर 302 आलं, ठीक आहे. इथं भागाकार आहे तर भागाकार लिहून घ्या. आता इथं बे बे बेदुनी 4, इथं काय आलं 5ची पॉवर 1/2 आलं, ठीक आहे. आता भागाकारमध्ये जेव्हा घातांक राहते ते वरची पॉवर काय होत असते भागाकारमध्ये मायनस होते. गुणाकार जर असतं इथं तर काय झालं असतं प्लस झाली असतं, परंतु इथं भागाकार आहे म्हणून काय होणार मायनस होणार. 302 मधून 1/2 गेले तर किती उरून आले, 302 मधून 1/2 गेले तर 1 उरून आला, किती उरून आला 1. 302 मधून 1/2 गेले तर 1, म्हणजे इथे काय आलं उत्तर आपलं 5ची पॉवर 1 आलं. हे काय एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, आपल्याला पाहिजे एक्सची व्हॅल्यू. आता याच्यातून स्क्वेअर काढला म्हणजे इथं काय होणार अंडर रूट मध्ये चाललं जाईल, हे 5 काय जाणार अंडर रूट मध्ये, हे झाले आपलं एक्सची स्क्वेअरची व्हॅल्यू, म्हणजे उत्तर किती आहे तिथं आपला अंडर रूट 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 121 भागिले एक्स हे बरोबर आहे 10च्या, असं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं एक्स बरोबर किती, म्हणजे आपल्याला काढायचं काय इथं एक्सची व्हॅल्यू काढायची. बघा कसं सॉल्व्ह करायचं, आता याचा 10चा स्क्वेअर करून घ्यायचा, याचा स्क्वेअर करून घ्यायचा, ठीक आहे. याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला तर हे काय अंडर रूट येथून कॅन्सल होऊन जाते, म्हणजे बाहेर काय येते 121 छेद काय काय ते एक्स येते, आणि बरोबर काय आहे 100च्या स्क्वेअरच्या. आता काय आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू कशी निघणार मग, आता एक्स बरोबर काय येणार मग ते 121 इकडे जाणार, एक्स इथे येणार, ठीक आहे. आता काय 100 आहे तर 100 इथे येऊन जाणार 121च्या खाली, 100 121च्या खाली येणार, इथे करणार एक्स, एक्स बरोबर काय येणार मग 2 शून्य आहे, 100 वर किती शून्य आहे तर त्याच्यानंतर 2 घरानंतर पॉईंट देऊन जायचं 1 2, ते उत्तर काय येणार मग आपलं तिथं 121 काय ना 1.21, हे आपलं एक्सची व्हॅल्यू आली. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 4 माणसांच्या वजनांची सरासरी 3 ने वाढते, म्हणते 4 माणसं आहे त्यांच्या वजनाची सरासरी 3 ने वाढते, म्हणजे एकूण किती वाढले असेल 12 वाढले, ठीक आहे. काय म्हणते जेव्हा 64 किलो वजनाचा माणसाच्या जागी दुसरा नवीन माणसाचे वजन घेतले तर नवीन माणसाचे वजन किती. आपल्याजवळ माणूस किती वजनाचा होता 64 किलो वजनाचा माणूस होता, तर नवीन माणूस किती वजनाचा असेल म्हणते. आपली सरासरी किती वाढून आली मग 12 वाढून आली. आपल्याजवळ व्यक्ती किती होता 64 किलो वजनाचा, तर मग तो नवीन व्यक्ती किती वजनाचा असेल, मग हे 64 मध्ये 12 प्लस करून घ्यायचे, मग किती येतं उत्तर मग आपलं तिथं 76 किलो वजनाचा, कितीचा असेल तो 76चा असेल, उत्तर आपलं तिथं 76. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 9 संख्यांची सरासरी 15 आहे म्हणते. आता इथे 9 संख्या आहे, त्यांची सरासरी किती आहे म्हणते 15 आहे म्हणते, ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते 5 संख्यांची सरासरी, म्हणजे पहिल्या ज्या 5 संख्या आहे त्यांची सरासरी किती आहे म्हणते, पहिल्या ज्या 5 संख्या आहे त्यांची सरासरी किती आहे, पहिल्या संख्यांची 5 सरांची 12 आहे म्हणते, ठीक आहे, 12 आहे म्हणते. आणि ज्या शेवटल्या 3 संख्यांची सरासरी किती आहे म्हणते 20 आहे म्हणते, ठीक आहे. आता आपल्याला एक तर गुणाकार करून करता येते, नाही तर शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला कसं करायचं. बघा आता आपण सरासरी काय म्हणतो सर्व संख्यांची सरासरी किती मानू आपण, मग 15 आहे म्हणून, ठीक आहे. सर्व संख्यांची सरासरी किती मानली आपण ना 15 आहे, ठीक आहे. आता बघा हे 15 किती कमी आहे 12, 15 किती कमी आहे 3 कमी आहे, म्हणजे इथं -3 आलं, ठीक आहे. आणि 15 किती जास्त आहे, 15 किती जास्त आहे 20, 5 जास्त आहे, म्हणजे किती आलं +5 आलं. आता याचा गुणाकार करा, 5 गुणिले 3 किती झालं इथं -15, आता इथे गेला 5 त्रिक 15, इथे किती आलं प्लसचे 15. बघा आता +15 आणि -15 कॅन्सल झालं, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार तेच सरासरी, म्हणजे आपलं उत्तर काय 26 संख्या किती वजनाची असेल मग 15चे, काय उत्तर मग आपलं तिथं 26 संख्या किती असेल मग ते 15 असेल, त्याला आन्सर.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन संख्याचे गुणोत्तर मध्ये 94 आहे. जर प्रत्येक संख्येतून 5 वजा केले तर नवीन संख्येचे गुणोत्तर 7-3 येते. तर त्यातील लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता दोन संख्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते 94 आहे म्हणते. दोन संख्या त्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते 94 आहे म्हणते. आता दोन्ही संख्यामधून आपण 5-5 मायनस केले तर गुणोत्तर काय येते आपले 7-3 येऊन आले. किती येऊन आले? 7-3 येऊन आले. आपल्याला विचारला काय आहे, तर त्यात संख्या कोणती म्हणजे लहान संख्या कोणती म्हणजे आपल्याला संख्या विचारली. तर बघा कसं काढायचं हे. आता संख्यामध्ये आपण किती प्लस करू मायनस करू, डिफरन्स कधी चेंज होते का, त्यांचा फरक कधीच चेंज नाही होत. मग हे फरक सेम आहे की तर 5. 9 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. आणि 7 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. इथं फरक सेम आहे का? नाही. तर मग फरक सेम करायचा. इथं 5 आहे, इथं 4 आहे. तर वरतं तिरपा गुणाकार करून टाकायचा. म्हणजे खालची व्हॅल्यू वरनं, वरची व्हॅल्यू खालनं गुणाकार करायचा. आता 5 ने इथं काय करायचं? 4 न गुणाचं, 4 ले 5 न गुणाचं. म्हणजे इथं काय 4-5 20, इथे 4-5 20. इथं कितीनं गुणलं आपण? 4 न. इथं कितीनं गुणलं? 5 न. तर काय करायचं आता? 4 ने इथं गुणाकार करायचा. बघा 4 इकडं आपण 4 न गुणल्याचा, वरती संख्येला काय करायचं? 4 न गुणून टाकायचं. बघा 4 9 36, 4 चौक 16 आला याचा रेशो. 5 7 35 याचा रेशो आला. 5 त्रिक 15. ठीक आहे. आपल्याला विचारला काय आता, तर लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा कशी काढायची आहे लहान संख्या. बघा आता याच्यात किती मायनस होऊन राहिले? 36 होते 35 होऊन राहिले. इथे किती मायनस होऊन राहिले? 1 मायनस होऊन राहिले. परंतु ह्या 1 ची जी व्हॅल्यू सांगितली त्यांनी किती सांगितलेली आहे? 5 सांगितली. ह्या 1 ची व्हॅल्यू किती सांगितलेली आहे? 5. विचारले काय आपल्याला, ते लहान संख्या आहे. लहान संख्या किती आहे इथं? 16 आहे. सध्या किती आहे? 16. आपल्याला विचारलं 16 ची व्हॅल्यू किती? 5 गुणिले 16 भागिले काय करायचं? 1 करून घ्यायचं. बघा आता 1 नंतर कोणत्या संख्येला भागला तर काय येते? 1च. उत्तर काय येते मग? 16 5 80 येते. म्हणजे किती आहे लहान व्यक्ती किती आहे? 80 आहे. किती आहे? लहान संख्या कोणती आहे मग? 80. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अ म्हणते एक काम 18 दिवसात पूर्ण करते. ठीक आहे. हा जो अ आहे, हा एक जो काम आहे तो किती दिवसात पूर्ण झाला? 18 दिवसात पूर्ण झाला. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, ब हा अ पेक्षा 20% अधिक आहे म्हणते. ब जो आहे म्हणते अ पेक्षा काय म्हणते? 20% अधिक आहे म्हणते. ब जो आहे म्हणते अ पेक्षा 20% अधिक आहे. म्हणजे जर अ हा जर 100 असेल तर हा 20% अधिक असेल तर म्हणजे हा किती असेल? 120 आहे. ठीक आहे. आता यांच्या दोघांचा काय करून घ्यायचा? रेशो घेऊन घ्यायचा. आपल्याला विचारलं काय, तर ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल? त्याचा रेशो घ्यायचा. 0-0 कॅन्सल, 2-5 10, 2-6 12. ठीक आहे. आता अ किती काम, ची एफिशियन्सी किती आहे? 5 आहे. तो किती दिवसात काम करेल? 18 दिवसात काम करेल. म्हणजे पूर्ण काम किती असेल? 18 ची व्हॅल्यू किती आहे? 3 5 ची व्हॅल्यू किती आली? 18. तर आपल्याला विचारायची 6 ची व्हॅल्यू डायरेक्ट काढून घ्यायची. तर काय करायचं मग आता? 18 गुणिले काय करायचे? 5. पूर्ण काम किती होतं मग आपल्याजवळ? 18 5 90 काम होतं. परंतु आता कोणा करून आला मध्ये तो ब करून आला. तर ब ची एफिशियन्सी किती आहे कामाची? 6. तिथं 6 न भाग देऊन द्यायचा. 6 1 6, 6 3 18, 3 5 15. म्हणजे ब किती दिवसात काम करणार ते? 15 दिवसात करणार. ब किती दिवसात करणार? 15 दिवसात. उत्तर किती आहे मग आपलं इथं? 15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 6 माणसे 6 तासात 6 मैल चालतात म्हणते, तर एक माणूस 3 तासात किती मैल चालणार? बघा आता 6 जे माणूस आहे, 6 माणूस आहे, 6 तासात आहे आणि 6 मैल चालून राहिले म्हणते. ठीक आहे. आपल्याला विचारला का, एक माणूस 1 तासात किती मैल चालणार ते विचारला. बघा 1 तास नाही विचारलं, 3 तासात. ठीक. एक माणूस 3 तासात किती मैल चालणार? बघा आता हे काय रेशो घेऊन घ्यायचा, काय घ्यायचा? रेशो. ठीक आहे. एक माणूस एका तासात किती मैल चालला? 6 मैल. इथे काय करायचं? 6 म्हणजे 1 मैल चालला. त्याचं म्हणणं काय, एक माणूस एका तासात किती मैल चालला? 1 मैल चालला. तर आपल्याला विचारलं एक माणूस 3 तासात किती मैल चालणार? इथे किती गुणलं तासाले? 3 न गुणलं म्हणजे किती आले? 3 तास. तिथे मैलले किती गुणा लागणार आपल्याला? 3 तासात. म्हणजे किती मैल चालला असेल तो? 3 मैल. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं? 3 मैल चालला. किती मैल चालला तो? 3 मैल.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने 2 शहरातील अंतर 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास मोटारचा वेग ताशी किती किलोमीटर वाढवायला हवा? बघा आता 2 शहरातील अंतर आहे, एक ए बी शहर आणि बी शहरमध्ये. याच्यातले जे अंतर आहे ते काय म्हणते 40 किलोमीटर तासाने 6 तासात, म्हणजे 40 किलोमीटरनं 6 तासात, म्हणजे अंतर किती असेल 40 गुणिले 6, म्हणजे किती अंतर झालं 6 चोक 24 झालं. ठीक आहे, त्या पहिल्या गाडीची स्पीड किती होते 40 किलोमीटर होते. ठीक. आणि ते 40 न 6 तासात चालले, म्हणजे एकूण तिनं किती किलोमीटर पार केलं 240 किलोमीटर. त्या 2 शहरातील काय होतं अंतर होतं. आता काय म्हणते 5 तासात पार करून राहिले, स्पीड किती असेल मग तिथं 5 ने इथं भाग देऊन द्यायचं. 5 एक 5, 5 चोक 20, 5 8 40. म्हणजे आपली ते दुसऱ्या गाडीत, म्हणजे जेव्हा ते दुसऱ्या वेळेत गेले तर किती स्पीड किती आली तिथं 48 आली. म्हणजे आता ते वाढलेली स्पीड किती आहे म्हणते 40 वरून किती झाली 48, मग किती वाढली असेल 8 किलोमीटर. 8 किलोमीटर ते किती का स्पीड वाढली. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, घड्याळामध्ये दुपारचे 3:40 झाले तर घड्याळाच्या दोन्ही काठ्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल म्हणते. काय करायचं अशा वेळेस? बघा आता घंट्याला काय करायचं 30 न गुणायचं. ठीक आहे, किती घंटे आहेत 30, 3 घंटे आहेत. काय करायचं त्याला 3:40 म्हणलं ना, घंट्याला काय करायचं 30 न गुणायचं, किती आलं इथं 3 त्रिक 90. ठीक आहे, मायनस काय करायचं 11 छेद 2 ले काय करायचं मिनिटानं गुणायचं. मिनिटं किती आहेत 40, 40 ला गुणून घ्यायचं. बे का बे बेदुनी 4. याचा जर आपण गुणाकार केलं तर 11 दोन्ही किती झालं 22, म्हणजे किती आलं इथं 220. आता 220 मधून 90 जर मायनस करतो म्हटलं आपल्याला किती होणार उत्तर 130 अंश. किती आलं उत्तर आपलं 130 अंशाचा कोन तयार होईल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक नावाडी त्याच्या नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात म्हणते 18 किलोमीटर चालतो म्हणते. हाकतो म्हणते. काय म्हणते का हाकतो 2 तासात 18 किलोमीटर हाकतो म्हणते. ठीक आहे, 2 तासात 18 किलोमीटर. ठीक आहे, नंतर काय म्हणते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणते 2 तासात 10 किलोमीटर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय म्हणते 2 तासात 10 किलोमीटर. ठीक आहे, मग आता त्याचं काय करायचं मग त्याची स्पीड किती असेल बा 2 तासात तो 18 किलोमीटर चालला तर त्याची स्पीड किती आली इथं 2 इथं भागला तर किती आला 9 किलोमीटर. ठीक आहे, 2 तासात तो 10 किलोमीटर जात असेल तर किती स्पीड असेल त्याची 10 ने इथं 2 न भागलं किती आला 10 5. आता काय काढायचं आपल्याला त्याच्यातली तर प्रवाहाचा ताशी वेग काढायचा. ताशी वेग कसा काढायचा, आता काय करायचं 9 मधून 5 मायनस करायचं. ठीक आहे, 9 मधून 5 मायनस केलं भागीला 2 करायचं. 9 मधून 5 गेले तर किती उरले 4. 4 भागीला 2 केले तर किती आलं त्याचं उत्तर 2 किलोमीटर. त्याचा ताशी वेग किती असं मग 2 किलोमीटर त्याचा ताशी वेग. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती आहे? बघा आता 72 किलोमीटरनं चालली आणि एक विजेचा खांब ते 12 सेकंदात ओलांडून राहिली, म्हणजे खांबाला ओलांडून राहिली म्हणजे ते काय स्वतःची रेल्वे लांबी ओलांडत असेल. तर लक्षात ठेवायचं मग काय करून राहिला आता 12 सेकंदात ओलांडून राहिली म्हणजे तर रेल्वेची स्पीड किती आहे इथं 72 किलोमीटर आहे. किती आहे 72 किलोमीटर. आपल्याला विचारला काय रेल्वेची लांबी किती, तर काय करायचं 72 गुणिले काय करायचं 10 सेकंद. आता इथं काय सेकंद मध्ये आहे आणि किलोमीटर मध्ये आहे, मग काय करायचं किलोमीटरला आता याच्यात मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करत असतो 5/18 न गुणाकार करत असतो. मग आता काढा 18 एक 18, 18 चोक 72, 4 पंचे 20, 20 गुणिला जर 10 केलं तर आपलं किती आलं उत्तर तिथं 200 मीटर. रेल्वेची लांबी किती आली तिथं 200 मीटर आली. किती आली 200 ने 240 येणार 12 सेकंदाने तिथं झालं थोडं ते किती 12 सेकंद आहे. 12 दुने किती झाले 24, म्हणजे उत्तर काय आलं आपलं तिथं 240 मीटर हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू ठेवल्यास ती टाकी पूर्णपणे भरण्यास किती वेळ लावेल म्हणते. तर बघा आता
एका नळाने काय म्हणते 8 तासात भरून आली म्हणते, दुसऱ्या नळाने म्हणते 12 तासात भरून आली. ठीक आहे, आता दोघी प्लस प्लस आहे ना, दोन्ही काय भरूनच राहिले. तर काय करायचं, दोघाचा गुणाकार 8 गुणिला काय करायचं 12. आता दोन्ही प्लस आहे करायचं, दोघांची बेरीज करून घ्यायची. ठीक आहे, 8 आणि 20 किती झाले, 8 आणि 12 किती झाले 20 झाले. ठीक आहे, आता याचा भाग तो करून द्यायचा. बघा 4 पंच किती झाले 20, 4 3 झाले 12, किती झालं 3 8 24/5. आता आपल्याला काय करायचं, घंटे आणि मिनिटात काढायचं आहे. आता भाग द्यायचा आहे. आता याला जर आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करतो म्हटलं किती येते, 5 1 5, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 4 आहे आणि इथं 5, त्याला 4 घंटे 4/5. आता आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचं, 4/5 मिनिटात कन्वर्ट करायला काय करतो आपण, 60 न गुणाकार करतो. 5 1 5, 5 1 5, 5 2 10, 12 चोक 48. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 4 घंटे आणि इथं काय 48 मिनिट, 12 चोक 48. हे आपलं तिथं उत्तर आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 500 रुपयाची रक्कम मध्ये 5% दराने किती वर्ष सरळ व्याजाने दुप्पट होईल म्हणते. तर बघा आता 500 रुपयाची रक्कम, ठीक आहे, रक्कमची आपल्याला लेनदेन ठेवायचं, आपल्याला काय म्हणणार दुप्पट होऊन आले म्हणते. जरा पकडायचं आपलं, जर आपण 1 रुपया होता आपल्याजवळ, दुप्पट होऊन आले म्हणजे किती झाले, आता 2 रुपये झाले. ठीक आहे, 1 वर मग किती वाढले असेल, दुप्पट व्हायसाठी 1 वाढला असेल. ठीक आहे, आपल्या जवळ दर किती होता, 5% दर होता, गुन्हेला काय करून टाकायचं 100. मग किती वर्षात वाढले असेल ते, 5 1 5, 5 2 10, 5 चोक 5 2 10, म्हणजे 20 वर्षात. उत्तर किती आलं मग आपलं तिथं, 20 वर्ष. किती आलं, 20 वर्ष. 20 वर्षात ते काय होणार, दुप्पट होणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका गावाची लोकसंख्या 64,400 आहे, दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 25% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल म्हणते. बघा आता एका गावाची लोकसंख्या किती आहे म्हणते, इथे लक्षात ठेवा किती आहे म्हणते, एका गावाची लोकसंख्या 6,400 लोकसंख्या आहे म्हणते, दरवर्षी म्हणते ते 25% कमी होते म्हणते. आता 100वर जर आपण 25% कमी करतो म्हटलं तर किती होऊन आले, 25 1 25, 25 चोक 100, म्हणजे 4 होती तर 1 कमी होऊन राहिली. 4 होती आपली लोकसंख्या, 1 कमी झाली म्हणजे किती झाली, आता 3 झाली. किती झाली, 3 झाली. आणि किती वर्ष होऊन आले म्हणते, असे 2 वर्ष होऊन आले. काय करायचं, दोघांचा स्क्वेअर करून टाकायचा. ठीक आहे, आता 4चा स्क्वेअर किती येते 16, 3चा स्क्वेअर येते 9. ठीक आहे, आपल्याला लोकसंख्या पहिली किती सांगितली, इथं 16 सांगितली, परंतु इथे काय दिलेली आहे 16. 6000 किती आहे, 6400 दिलेली आहे. 16चा किती गुण आहे मग, हे 400 गुण आहे. किती गुण आहे, 400 गुण आहे. तर मग हे जे आपली कमी झाले रक्कम आहे किती गुणा राहणार, मग 400 गुणाच राहणार. उत्तर काय मग आपल्या तिथं, 400 गुणा केल्यावर 9 चोक 36, म्हणजे 3600 ते आपल्याला कमी झाले. लोकसंख्या किती झाली मग आपली, 3600 झाली. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वस्तूची किंमत शेकडा 20% वाढवली आणि त्याच वस्तूची खप किती म्हणते 25% कमी केली, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीचा फरक पडेल म्हणते. तर बघा आता आता एक वस्तूची किंमत आपण 20% वाढवली म्हणते, जर 100 रुपये होते, ठीक आहे, 20% वाढवले तर किती झाले मग ते 120. आता काय म्हणते 25% कमी केले म्हणते, 100 होते ते किती कमी केले, तर 25 कमी केले तर किती झाले, आता 75. आता याचा काय करायचा, रेशो घेऊन घ्यायचा, 5 0 0 काय झालं, कॅन्सल झालं. 2 पंच 10, 2 सक झाले 12, 25 चोक 100, 25 त्रिक किती झाले 75. ठीक आहे, आता भाग जाते का जाते, 3 दुने किती, 2 दुने किती झाले 4, 2 त्रिक झाले 6. आता याचा गुणाकार करायचा, 5 दुने किती झाले इथं 10, इथे किती झाले 3 त्रिक 9, म्हणजे 10ची वस्तू किती पडली, ते आता 9 पडली. म्हणजे किती कमी झाले, 10 वरून 1 कमी झाले. किती वरून झाले, 10 वरून झाले. तर 100वर किती कमी होणार, म्हणजे किती टक्क्याचा लॉस झाला मग आपल्याला, 0 0 कॅन्सल, 10%. किती लॉस होणार मग आपल्या तिथं, 10% लॉस होणार. बघा त्यानंतरचं क्वेश्चन आहे, ए आणि बी मिळून एक व्यवसाय म्हणते. ए 2400 रुपये आणि बी 6400 रुपये गुंतवले म्हणते. ठीक आहे, याने किती गुंतवले म्हणते एका व्यवसायामध्ये, 2400 रुपये गुंतवले. ठीक आहे, आणि बी ने किती गुंतवले म्हणते, 6400 रुपये गुंतवले म्हणते. ठीक आहे, नंतर काय म्हणते, एचा भाग म्हणते दर किती आहे म्हणते, 100 मधील 15 आहे म्हणते. हा एचा जो भाग आहे म्हणते, दर किती आहे म्हणते, 100वर किती आहे म्हणते, 15 आहे म्हणते. 100वर किती भेटून आले, त्याला 15 भेटून आले.
तर बीचा 100वर भाग म्हणजे हिस्सा किती आहे म्हणते. बघा याचा काय करायचा, रेशो काढून घ्यायचा. 2 0 काय झाले, कॅन्सल झाले. 8 त्रिक झाले 24, 8 झाले 64. ठीक आहे. आता 100वर किती गुणाला, 15 गुणाला. म्हणजे आता 3ची व्हॅल्यू किती झाली इथं, 15 झाली. म्हणजे कितीने गुणा झाले इथं, 5 गुणा झाले. इथे कितीने गुणा मग 15 साठी, इथं 3ले 5 गुणलं तर आपल्या 8ले कितीने गुणा लागेल, 5 म्हणजे 8 पंचे 40. म्हणजे 100वर किती होणार मग हे, बी 100वर किती होणार, 40 होणार. आपलं तिथं उत्तर आहे. 100वर किती भेटणार मग त्याला दर, 40 भेटणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 रुपयाच्या नोटाच्या पुडक्यात मध्ये अनुक्रमे 95 319 काय, अनुक्रमे 95 319 आणि काय नंतर 95 375 95 375 असे काय म्हणते, पान पर्यंत क्रमांक आहे म्हणते. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती आहे म्हणते. किती आहे म्हणते पान क्रमांकावर, एक 10 रुपयाचा. ठीक. तर पुडक्यात आपल्याला एकूण रक्कम काढायची आहे. बघा आता मायनस करायच्या वेळेस काय करायचं, बघा आता इथं 95 इथं सेम आहे ना, इथे 95 सेम आहे, कॅन्सल करायचं. 95 सेम आहे, 3 इथं सेम आहे, इथे 3 सेम आहे. आता काय करायचं आपल्याला, मग डायरेक्ट 75 मधून 19 मायनस करायचं. 75 मधून 19 मायनस केल्यावर किती येते, 15तून 9 गेले किती उरले, 6 उरले, हातचाला 1, 7तून 2 गेले किती उरले, 5 उरले. ठीक आहे. किती आलं, 56 आलं. हे काय अनुक्रमांक आहे, आणि एक अनुक्रमांक कितीचा आहे, 10 रुपयाचा. मग 56 किती राहणार, इथं 10 गुणाकार करायचा. किती आलं, 560 रुपये. उत्तर किती आलं मग आपलं तिचं, 560 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 5 मीटर बरोबर किती किलोमीटर आहे म्हणते. तर बघा आता 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर आहे म्हणते, विचारला ना. तर काय करायचं, आता मीटरला आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं राहायचं. काय करतो आपण, 1000ने डिवाइड करतो. काय करतो, 1000ने डिवाइड. आता 5ले काय करायचं, 1000ने डिवाइड करायचं. म्हणजे किती किलोमीटर होते. आता किती आहे, 1000 वर किती शून्य राहते, 1 2 3. तर 5 नंतर 3 शून्य देऊन द्यायचं. 5च्या पहिले 5 1 2 3 आणि 0. म्हणजे आपलं किती किलोमीटर होणार तिथं, 0.005 किलोमीटर. आपलं तिथं उत्तर आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 400 पानाच्या पुस्तकाच्या 508 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाचे किती पाने वाचवायचे शिल्लक राहिले. पानं किती होते म्हणते आपले, 400 पानं होते म्हणते. ठीक आहे, पानं किती आहे, 400. त्याच्यापैकी म्हणते 508 भाग आपण म्हणते वाचला म्हणते. 8 पैकी 5 भाग तो वाचून टाकला म्हणते. उरला किती असेल मग, 8 पैकी 5 भाग वाचला असेल तर उरला किती असेल, 8 पैकी 8 मधून 5 गेले तर किती उरले, मग 3 उरले. मग 8 पैकी 3 भाग आपला वाचायचा राहिला असेल तर किती शिल्लक राहिला मग वाचायचं, काय द्यायचं, 8 एक 8, 8 पंच 40, 5 ते किती झाले 15. म्हणजे 150 पानं आपल्या काय राहिले, वाचायचे राहिलेले आहे. उत्तर काय मग तिथं 150. किती शिल्लक आहे, 150. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे म्हणते. आता हा ए आहे, हा म्हणते बी पेक्षा उंच आहे म्हणते. बी काय येणार, एच्या खाली येणार. ठीक आहे. नंतर काय म्हणते, यम हा ए पेक्षा उंच आहे म्हणते. आता ए पेक्षा कोण उंच आहे, यम हा ए पेक्षा उंच आहे म्हणते. ठीक आहे. नंतर म्हणते जी हा यम पेक्षा उंच आहे, जी एम पेक्षा उंच आहे. तर जीला काय करायचं, यमच्या वर तर ठेवायचं. नंतर वाय हा सर्वात उंच आहे म्हणते, तर वायला काय करायचं, सर्वात वर ठेवून द्यायचं. आता विचारला काय, तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण येणार, तर मध्यभागी कोण दिसून आला, 1 2 इकडे गेले, 1 2 वरत गेले, तर उरला मध्यभागी कोण, यम. तर मध्यभागी कोण आहे मग, यम आहे. उत्तर काय आपलं तिथं, यम. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, फॉरेस्ट काय तर फॉरेस्ट फॉरेस्टले काय लिहिलं आपण म्हणते 34 28. फॉरेस्ट लिहिले म्हणते 34 28. हा, आणि तिथं काय लिहिलं, फॉरेस्ट FORESTER. याने काय लिहिलं आहे म्हणते तिथं आपण 38 24 लिहिला. आपल्याला विचारला काय तिथं EST ERला आपण काय लिहू म्हणते आपल्याला ते विचारलं. बघा आता बघा इथं काय दिसून आलं, FO
इथे एफ ओ म्हणजे एफ ओ साठी आपण इथं काय कॉमन वापरलेलं आहे? 3 कॉमन वापरलेलं आहे. ठीक आहे. बाकीचं राहिलं काय? एस टी ई आर. एस टी आर साठी इथे आहे, एस टी आर इथे आहे. एस टी आर साठी आपण इथं काय वापरलेलं आहे? 824. तर मग आपल्याला इथे काय येणार शेवटमध्ये? 824च येणार. किती येणार? 824. तर 824 ऑप्शन मध्ये कोणतं दिसून राहिलं आपल्याला? ऑप्शन नंबर काय दिसून आलं? 3. तर मग उत्तर काय तिथं आपलं? 2824 आहे. ठीक आहे. क्वेश्चन संपले आपले इथं. तर हा तुम्हाला कसा क्लास वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून देता. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.